व्हिडिओ पण पाहायचा सायमल्टेनियसली. जे टॉपिक चालले आहेत ते टॉपिक तुम्हाला अंडरस्टँड व्हायला, हायली अंडरस्टँड व्हायला ते हेल्पफुल ठरणार आहे. ओके, बरं, कमिंग बॅक. तर त्या प्रेझेंटेशनमध्ये स्लोप ऑफ डिस्टन्स टाईम ग्राफ काय असतो ते घेतलं आहे. रिलेशन बिटवीन व्हॅलोसिटी टाईम ग्राफ, ॲव्हरेज स्पीड. याच्यापूर्वीच मी ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हॅलोसिटीचा कन्सेप्ट घेतला आहे. आठवतं आहे का सर्वांना? ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हॅलोसिटी आपण घेतलं होतं इक्वल इंटरवल इन इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. तर त्याचे फॉर्म्युले घेतले होते, त्याचे न्यूमेरिकल्स पण बघितले होते, MCQ पण बघितले होते. आता ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज व्हॅलॉसिटी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता आपल्याला इथून पुढे शिकायच्या. ठीक आहे. सो पोझिशन टाईम ग्राफ काय आहे ऑब्जेक्टची? तर पहिलं मूव्हिंग विथ पॉझिटिव्ह व्हॅलॉसिटी, दुसरं मूव्हिंग विथ निगेटिव्ह व्हॅलॉसिटी, तिसरं ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. सो पहिल्या केसमध्ये मूव्हिंग विथ पॉझिटिव्ह व्हॅलॉसिटी बघा, इफ ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ पॉझिटिव्ह व्हॅलॉसिटी तो आपण दाखवलं आहे टाईम वाढत चालला आहे आणि डिस्प्लेसमेंट पण वाढती आहे. डिस्प्लेसमेंट, सो याच्या अंडरचा जो ग्राफ आहे, एरिया अंडर दिस ग्राफ विल गिव्स अस वेलोसिटी. मग पहिला मूविंग विथ पॉजिटिव वेलोसिटी. बच्चा पार्टी एक इसमें करेक्शन होगा, करेक्शन नहीं है मतलब ये भी बराबर ही है, लेकिन काय करायला पाहिजे बघा, समजून घ्या. हे बघा, ज्यावेळेस ऑब्जेक्ट आता इथून स्टार्ट करते तर मी असं कन्सिडर करत असतो की ऑब्जेक्ट इज लाईक, हां हे बघा मी असं कन्सिडर करत असतो, सॉरी हां मी असं कन्सिडर करत असतो इफ ऑब्जेक्ट इज मूव्हिंग, तर ऑब्जेक्ट मूव्ह होताना ते काय करते पॉझिटिव्ह व्हॅलोसिटीने, दुसऱ्या केसमध्ये निगेटिव्ह व्हॅलोसिटी, आणि तिसऱ्या केसमध्ये ऑब्जेक्ट रेस्टला म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याची डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट चेंज होत नाही आहे, ती बघा कॉन्स्टंट राहते आहे. सो सी वाली डायग्राम बघा, सी वाली चेंज होतो आहे स्लाइड. ओके, आणि सेकंड केसमध्ये ॲज टाईम इन्क्रीजेस डिस्प्लेसमेंट डिक्रीज होती आहे, खाली खाली चालली आहे. बघा हमेशा इन्क्रीमेंट ही 0पासून टीच्या दिशेने धरायची उजव्या बाजूला, इथं पण 0पासून अपवर्ड धरायची. पण आपल्या केसमध्ये टाईम वाढत चालला आहे आणि डिस्प्लेसमेंट मॅक्सिममकडनं मिनिममकडे चालली आहे, इथं मिनिममकडनं मॅक्सिममकडे चालली आहे. आणि तिसऱ्या केसमध्ये सी केसमध्ये बघा 0 to T टाईम वाढत चालला आहे पण डिस्प्लेसमेंट हलत नाही आहे, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट राहती आहे. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट स्ट्रेट लाईनमध्ये चाललेली आहे. हे एक आहे. सो पोझिशन टाईम ग्राफवर फॉर अन ऑब्जेक्ट पहिलं मूव्हिंग विथ पॉझिटिव्ह व्हॅलोसिटी, मूव्हिंग विथ निगेटिव्ह व्हॅलोसिटी, आणि तिसरा सी ॲट रेस्ट. सो अशा 3 गोष्टी आपण कन्सिडर करायच्या. तर हे 3 गोष्टींचे ग्राफ आहेत. बरं, आणखी एक इन्स्टंटेनियस स्पीड आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय असतं, तर दोघांचा फरक सांगितला आहे. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी बच्चा पार्टी समजून घ्या. स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये फरक आहे का? हो आहे. स्पीड म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. हे तर आपण शिकलो आहे. ठीक आहे, बघा इथं त्यांनी शब्द पण वापरला आहे, मेजर ऑफ डिस्टन्स कवर्ड ॲट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाईम, आणि इथं लिहिलं आहे मेजर ऑफ डिस्प्लेसमेंट कवर्ड ॲट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाईम. सो डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ह्या 2 गोष्टी. बरं, मग आता इन्स्टंटेनियस स्पीड काय असतो, किंवा म्हणजे त्या क्षणी असणारा स्पीड काय असतो, तर त्याची व्हॅल्यू काय असते, तर हे बघा इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे टाईम इंटरवल खूप छोटा घ्यायचा. मी सांगेल पुढे जाऊन सांगेल तुम्हाला परत एकदा. आता फक्त आपण फोकस करूया डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सवर. सो ॲव्हरेज स्पीड काय, ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय, याचे फॉर्म्युले आपण बघितले. टोटल डिस्टन्स अपॉन टाईम, व्हेलॉसिटीमध्ये टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, थोडंसं पळवतो आहे कारण थेरॉटिकल पार्ट आहे, जास्त त्याच्यात एक्सप्लेनेशन नाही आहे. बरं, आपण हे घेतलं आहे बच्चा पार्टी ॲव्हरेज व्हेलॉसिटी. तुम्हाला आठवत असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीचे ॲन्सर होते ते पण आपण कन्सिडर केले होते. आठवत आहेत का सर्वांना? बघा, आणि MCQ सेक्शनकडे येतो. बरं, ॲक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्यालाच आपण ॲक्सेलरेशन म्हणतो, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम.
ठीक आहे. बर, पोझिशन टाइम ग्राफ फॉर ॲक्सेलरेटेड मोशन. आता बघा, हे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, सेकंड निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, टाइम वाढला, ॲक्सेलरेशन आता आहे ना, एक केस होती इथे की वाय ॲक्सिसवर काय पाहिजे होतं, तर पोझिशन टाइम ग्राफ यांनी दिलाय ॲक्सेलरेटेड मोशनसाठी असा असतो. ॲक्सेलरेटेड मोशन, ॲक्सेलरेटेड म्हणजे स्पीड वाढत चाललाय बाबा, आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन तर त्या केसमध्ये स्पीड डिक्रीज होत चाललाय विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि तिसरं पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन झालं. तिसरं बघा, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट होतीये विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो इथं ॲक्सेलरेशन लिहितात 0. ॲक्सेलरेशन काय लिहितात कसं ते मी सांगेल पुढे, ठीक आहे. सो 0 ॲक्सेलरेशन, एक्झाम्पल लिहिलाय कार ॲट रेस्ट, व्हेलॉसिटी 0, ॲक्सेलरेशन 0. कार इन युनिफॉर्म मोशन, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते, सो ॲक्सेलरेशन 0, ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू 0, कारण कॉन्स्टंट व्हेलॉसिटीमध्ये फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी आणि दोन्ही व्हेलॉसिटी सारख्या असतात. मी न्यूमेरिकलमध्ये सांगेल बच्चा पार्टी, एवढं याच्याकडे लक्ष देऊ नका, फक्त मला जे डिस्टन्स टाइम ग्राफ दाखवायचे आहेत ना त्याच्याकडे लक्ष द्या. हां बघा, मोशन इन ए पॉझिटिव्ह डायरेक्शन विथ पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. बरं, आता इथं सांगा, टाइम वाढत चाललाय आणि व्हेलॉसिटी कमी होतीये. व्हेलॉसिटी कमी झाली की याला काय म्हणूयात आपण, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. मोशन इन पॉझिटिव्ह डायरेक्शन विथ निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन मतलब रिटार्डेशन. ब्रेक जर अप्लाय केले गाडीचे तर गाडी विल परफॉर्म, ब्रेक्स अप्लाई केले तर गाड़ी विल परफॉर्म रिटार्डेशन, या फिर उसको बोला जाता है निगेटिव ऑफ एक्सेलरेशन. बराबर. अजून मोशन इन निगेटिव्ह डायरेक्शन विथ निगेटिव्ह एक्सेलरेशन. सो मोशन कुठल्या डायरेक्शनमध्ये, पॉझिटिव्ह डायरेक्शन की निगेटिव्ह डायरेक्शन. आता इथं दोन्ही गोष्टी घडता येते, निगेटिव्ह एक्सेलरेशन टिल T1 आणि T1च्या पुढे, बट ड्युरिंग टाइम इंटरवल 0 to T1 इट मूव्स इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, and between T1 and T2 it moves in the opposite direction. हे बघा, motion of an object with negative acceleration that changes direction at time T1. पण ह्या केसेस ज्या आहेत त्या आपल्याला फक्त फसवण्यासाठी येतात. तर ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन काय, तर चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम इलेप्स फॉर ए कम्प्लिटेड जर्नी, त्याला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणतात. आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी ॲट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाइम. मग आपण कशात मोडतो सर, ॲव्हरेज की इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनमध्ये, तर आपण इन्स्टंटेनियसमध्ये मोडतो. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी ॲट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाइम. बरं, एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम कर्व इज इक्वल्स टू काय लिहिलंय, डिस्प्लेसमेंट. एरिया अंडर कर्व इज इक्वल्स टू एरिया ऑफ OABC. सो ह्या कर्वच्या अंडर असणारा जो एरिया आहे तो OABC, एरिया ऑफ OABC. मग रेक्टँगल असू देत किंवा स्क्वेअर असू देत. सो सिंपल केस, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी, एरिया अंडर कर्व इज इक्वल्स टू एरिया ऑफ OABC इज इक्वल्स टू OA इंटू OC, म्हणजे हॉरिझॉन्टल साईड मायनस हॉरिझॉन्टल साईड मल्टिप्लाइड बाय वर्टिकल साईड, असं आपण ट्रीट करूयात. आणि O to A म्हणजेच टाईम आहे, आणि O to C म्हणजे कोण आहे, व्हेलॉसिटी. सो आता O to C व्हेलॉसिटी का कन्सिडर केली, तर वाय ॲक्सिसवर आहे आणि एक्स ॲक्सिसवर कोण आहे, टाईम. कुणाच्या डोक्यामध्ये काही शंका आहे का. हे बघा, हे ग्राफ सिंपल आहेत, ग्राफ समजूस तर थोडं वेळ लागेल. आता मी त्याचे एक्झाम्पल ज्यावेळेस घेईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं जास्त महत्त्व समजून येईल. बरं, नेक्स्ट आहे कंक्लुजन फ्रॉम PT ग्राफ्स अँड VT ग्राफ्स. स्लोप ऑफ PT ग्राफ्स, व्हेलॉसिटी. म्हणजे आपण पोझिशन टाइम ग्राफचा जर स्लोप घेतला तर काय मिळते, व्हेलॉसिटी. स्लोप ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा जर व्हेलॉसिटी आणि टाइम ग्राफचा जर स्लोप घेतला तर आपल्याला मिळेल ॲक्सेलरेशन. आणि एरिया अंडर VT ग्राफ फॉर युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट.
हॅलो बच्चा पार्टी, एम आय ऑडिबल? Yes, sir. या सो आता आहे ना लॉजिक समजण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो तुम्हाला. आता ॲक्सेलरेशन विचारलंय कुठली क्वांटिटी आहे, तर आयदर आहे ॲक्सेलरेशन ही कुठली क्वांटिटी आहे, स्केलर आहे वेक्टर आहे, नायदर स्केलर नॉर वेक्टर. ॲक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी लक्षात ठेवायची. डिस्टन्स कवर्ड बाय मूविंग बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स टाइम. द ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी इज the distance covered by a moving body is directly proportional to the square of its time. The acceleration of the body is बरं. आता ॲक्च्युअलमध्ये काय घडतंय की ॲक्सेलरेशन बॉडीचं कॉन्स्टंट आहे, इन्क्रीजिंग आहे, डिक्रीजिंग आहे. तर येस ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी इज कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट का, तर डिस्टन्स कवर्ड केलं आहे त्या बॉडीने, मुव्हिंग बॉडीने, आणि ते कुणाला प्रपोर्शनल लिहिलं आहे, डिस्टन्स कवर्ड कुणाला प्रपोर्शनल लिहिलं आहे, स्क्वेअर ऑफ इट्स टाइम. द ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी कशाला प्रपोर्शनल असेल, मग इथं लिहितो हे बघा, इथं आता जागा नाही आहे. डिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द टाइम असं म्हटलं आहे त्यांनी. द डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स टाइम. स्क्वेअर ऑफ इट्स टाइम. सो मग आता काय करता येईल, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल्स टू समजा 2t. ठीक आहे. द ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी, ॲक्सेलरेशन पूछा आहे. ॲक्सेलरेशन इज गिवन बाय द फॉर्म्युला d²x/dt². ठीक आहे. सो आता हे कुठून आलं, तर बच्चा पार्टी समजून घ्या. ॲक्सेलरेशन इज गिवन बाय द फॉर्म्युला रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी dv/dt. ठीक आहे. सो ॲक्सेलरेशन इज dv/dt बट वेलोसिटी इज अगेन dx/dt. म्हणजे acceleration is replaced as d²x by नीचे dt². so the distance covered by a moving body is directly proportional to the square of its time. the acceleration of the body is असं विचारतोय तो आपल्याला. मग ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू d²/x/dt². बरं, एक्सची व्हॅल्यू काय आता, एक्सची व्हॅल्यू काय आता आपल्याकडे, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू किंवा डिस्टन्सची व्हॅल्यू काय नाही, फक्त एक्सची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी. मग आता ॲक्सेलरेशन बॉडीचं कसं असेल, ॲक्सेलरेशन इज d²x/dt². तो ॲक्सेलरेशन कैसा होगा, तर d²x/dt². आता ते जी व्हॅल्यू आहे एक्सची ती नाही दिलेली, आपण टाईम नाही दिलेला, आणि ते जर आलं तर आपण सांगू शकतो की त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट येते. बरं ठीक आहे. मग पुढचं घेतो तर बरं, कायनेमॅटिक इक्वेशन फॉर युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन. तर व्हेरियस डायग्राम आपण बघितल्यात कायनेमॅटिकच्या इक्वेशनमध्ये. ठीक आहे. सो फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी, ट्रॅपेझियम, त्यानंतर डेरिवेशन ऑफ इक्वेशन ऑफ मोशन युजिंग कॅल्क्युलस मेथड, टाइम वेलॉसिटी टाइम रिलेशन आहे, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम है, ए इज इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी है. ओके ठीक आहे. सो ॲक्सेलरेशन इज नथिंग बट चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. कॅल्क्युलस मेथड याला म्हणतो आपण. व्ही इज इक्वल्स टू u+at, डिस्टन्स टाइम रिलेशन. इथं वेळ नाही घालवायचा आता आपल्याला. सो डायरेक्ट आपल्याला मला जे न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत किंवा दाखवायचे आहेत तो पार्ट घ्यायला आवडेल. सो तो पार्टमध्ये आपण काय घेणार आहे बघा बच्चा पार्टी, जस्ट अ मिनिट. युनिट्स अँड मेजरमेंट झालं आहे, मॅथमॅटिकल मॉडेल झालं आहे, मोशन इन प्लेन. ओके. सो
हां, पोझिशन टाइम ग्राफ वेगवेगळे आहेत बच्चा पार्टी लोक. तर ॲक्सेलरेशन एक्सची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशन पण कॉन्स्टंट येईल. इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, तर सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी लिहिता जर आल्या तर खूपच बेस्ट आहे. आणि स्ट्रेट लाईन मोशन, ओके, वेलोसिटी टाइम ग्राफ देखा, ठीक आहे. सो लेट्स टेक डाउन वन ग्राफ सो दॅट यू विल गेट बेटर आयडिया अबाउट दिस. ओके बच्चा पार्टी, एक ग्राफ घेऊयात आपण. प्रेम, श्रावणी, सिद्धी, साक्षी, शिवराज, काय घ्यायचा ग्राफ बघा आता, ठीक आहे. सो आय वुड लाईक टू टेक ए ग्राफ. क्वेश्चन नंबर 18 पेज नंबर, जर तुमच्याकडे बुक असेल तर आपलं पेज नंबर 50 पे जाओ. पेज नंबर 50 मेन मॉड्यूल. क्वेश्चन नंबर 18 तो सॉल्व करायचा आपल्याला. तर आता आपल्याला ग्राफ दिलेला आहे त्यांनी. ग्राफ कसा दिला आहे बघून घ्या, ठीक आहे. सो ग्राफ इज लाईक दिस, 0 to 3, 0 to 3, ठीक आहे. एकच मिनिट, हे बघा. हां, असं एक आहे, त्यानंतर असं एक आहे, त्यानंतर असं एक आहे. सो ए ओ ए बी ई ई और यहाँ पे कौन, डी. तो यहाँ पे पेन का कलर चेंज करता हूँ. यहाँ से सपोज ए से अपन ने परपेंडिकुलर डाला, यहाँ से भी बी ने परपेंडिकुलर डाला, ठीक आहे. सो इनिशियल स्पीड ऑफ द कार काढायचा आहे. हा कोण कोण आहे, तर हां हे आहे वेलॉसिटी वर्सेस कोण, टाइम, ठीक आहे. सो वेलॉसिटी वर्सेस टाइम, तो इनिशियल स्पीड ऑफ द कार काढायचा आहे. मग इनिशियल स्पीड म्हणजेच काय रे बच्चा पार्टी. सो इनिशियल स्पीड मतलब अपना खुद का यहाँ पे स्पीड होगा, वी आई इज इक्वल्स टू इनिशियल स्पीड. हां, पुढे पार्ट ऑफ ग्राफ शोइंग 0 ॲक्सेलरेशन. ओके, पार्ट ऑफ ग्राफ शोइंग 0 ॲक्सेलरेशन. हां, नेक्स्ट मॅक्सिमम स्पीड अटेंड बाय द कार. तिसरा पॉईंट घेतला, मॅक्सिमम स्पीड अटेंड by the car. Part of the graph showing 0 acceleration. Part of graph showing 0 acceleration. हां, तो कुठला असेल. आणि पार्ट ऑफ द ग्राफ शोइंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. आणि पाचवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन फर्स्ट 6 सेकंड. सो कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बाबा, कवर्ड by the car in first 6 seconds. By the car in first 6 seconds. ओके बच्चा पार्टी, आता गोष्टी तर खूप दिल्यात, ट्राय करायला हरकत नाही आहे. पहिलं जे सांगितलं आहे ते ट्राय करूयात, मग पुढे जाऊयात. सिद्धी, साक्षी, शिवराज, स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. ओके बरं, मग एक कामाला लागतं का. आता इनिशियल स्पीड काढायचं म्हटल्यानंतर टाईमचा इन्स्टंट 0 पाहिजे. मग टी इज इक्वल्स टू 0ला ऑब्जेक्ट कुठं होती बघायचं. ऑब्जेक्ट कुठं होती, ओरिजिनला आहे का, ओरिजिनपासून तिचं ओकडे डायरेक्शन आहे का, त्याचं बटन ओपासून ए पर्यंतचं डायरेक्शन आहे का, हे पाहायचं, ठीक आहे. सो मग आता तुम्ही जर मला सांगताल व्हेलॉसिटी वर्सेस टाईम आहे, मग आता व्हेलॉसिटी वर्सेस टाईम म्हटल्यानंतर काय देतात रे,
ॲक्सेलरेशन, त्या स्लोपचं काय देतात, ॲक्सेलरेशन वेलोसिटी वर्सेस टाइम. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. बरं, आता कमिंग बॅक, इनिशियल स्पीड काय सांगितलं तुमचा, 0. इनिशियल स्पीड सॉरी इनिशियल इनिशियल स्पीड 0 है तो इनिशियल एक्सेलरेशन भी 0 आया. अभी अपन को पूछा है कि वेलोसिटी टाइम ग्राफ इज शोन इन द एडजॉइनिंग फिगर्स. वेलोसिटी टाइम ग्राफ इज शोन इन द एडजॉइनिंग फिगर. पण आपल्याला काय काय काढायचं हे आपण इथं खाली मेन्शन केलं आहे. ठीक आहे, ओके. सो ह्या ग्राफच्या खालचा पार्ट काय देईल हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. सो थिंक अबाउट दिस. एकच मिनिट, जस्ट गिव्ह मी अ ब्रेक फॉर ड्रिंकिंग अ वॉटर. या कमिंग बॅक. सो इनिशियल स्पीड मला सांगा आता, व्हेलॉसिटी वाय ॲक्सिसवर आहे. बच्चा पार्टी ऑडिबल ना? यस सर. या मग आता ग्राफकडे बघा. आता सर्वांनी ग्राफकडे बघा. हे बघा, हा जो पार्ट आहे, हा वाला पार्ट मी वाटल्यास हायलाईट करतो याला. तर हा वाला पार्ट इथे ओरिजिनला ह्याचा स्पीड किती आहे रे बच्चा पार्टी, 0. बघा, वाय ॲक्सिसचा एलिमेंट जो आहे तो 0. मग इनिशियल स्पीड काय आला ऑब्जेक्टचा, इनिशियल स्पीड आला आपला 0. ओके, पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग 0 ॲक्सेलरेशन. आता ऑब्जेक्ट ॲक्सेलरेशन 0 कधी दाखवतो, ज्यावेळेस त्याचा स्पीड कॉन्स्टंट राहतो. पार्ट ऑफ द ग्राफ समजून घ्या. हे बघा, ए टू बी एवढ्या पार्टमध्ये आपली जी व्हेलॉसिटी आहे ऑब्जेक्टची, व्हेलॉसिटी इथं व्हेलॉसिटी जर घेतली ऑब्जेक्टची, तर ही व्हेलॉसिटी ए टू बीच्या पार्टमध्ये कॉन्स्टंट राहते. काय राहते, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट ज्यावेळेस व्हेलॉसिटी असते त्यावेळेस ॲक्सेलरेशन 0 असतं. बिकॉज ॲक्सेलरेशन इज गिवन बाय द फॉर्म्युला रेट ऑफ चेंज ऑफ d/dt ऑफ व्हेलॉसिटी. आणि ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय आपल्यासाठी, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. लक्षात काय ठेवताल, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. हे बघा, इथं पण डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट होती, तर ॲक्सेलरेशन विचारलं, ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू 0 होती आपली. तर आता एक सर्वांनी आपल्या काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणून एक नोट लिहून टाकायची, की कधी पण लक्षात ठेवायचं. आता मी डेरिव्हेटिव्ह हा जो पार्ट आहे ना, जो आपल्यासाठी गरजेचा आहे तेवढा पार्ट मी शिकवणार आहे तुम्हाला. सो त्याच्यामुळे त्याचा लोड घ्यायचा नाही. पण काय आहे तो पार्ट नेमका, तर मी असं म्हणत असतो की कुठलीही क्वांटिटी असू द्यात, त्या क्वांटिटीचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आणि ती क्वांटिटी कशी असायला हवी, कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंटचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याची व्हॅल्यू असते 0. मग आता आपल्या केसमध्ये तुम्हाला सांगितलं की ए टू बी पार्टमध्ये व्हेलॉसिटी ऑफ ग्राफ इज कॉन्स्टंट. सो दॅट्स वाय ॲक्सेलरेशन इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट असल्यामुळे ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू 0 येते आहे. ठीक आहे. त्यानंतर मॅक्सिमम स्पीड अटेंड बाय द कार. बच्चा पार्टी, आता स्पीड बघा, मॅक्सिमम किती असेल, तर वाय ॲक्सिसवर काहीतरी व्हॅल्यू पाहिजे. तर इथं जी मॅक्सिमम व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, इथं दिली आहे 20 km/h. कितना दिया है, 20 km/h. तर तेवढ्या पार्टमध्ये तो मॅक्सिमम स्पीड अटेंड करतोय.
त्यानंतर मॅक्सिमम स्पीड अटेंड झाल्यानंतर पार्ट ऑफ ग्राफ शोइंग झीरो एक्सेलरेशन. तो झीरो एक्सेलरेशन अपन ने लिखा है पार्ट ऑफ ग्राफ शोइंग झीरो एक्सेलरेशन. आणि हा काय आहे, हो सॉरी दिस इज रिटार्डेशन ना. 4 नंबर पार्ट ऑफ ग्राफ शोइंग कॉन्स्टंट रिटार्डेशन आणि 5वर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. ओके, तर तो पार्ट डबल झाला आहे माझ्याकडनं. पार्ट ऑफ ग्राफ शोईंग झिरो ॲक्सेलरेशन हा पार्ट डबल झाला आहे. बट पार्ट ऑफ ग्राफ शोईंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. कॉन्स्टंट रिटार्डेशन म्हणजे काय, हे बघा ह्या पार्टमध्ये बघा बी जो पार्ट आहे बीकडनं आपण चाललो आहे सपोज सीकडे. इथं सी आहे बरं का, बी टू सी. तर ह्या केसमध्ये टाईम वाढत चालला आहे पण व्हॅलॉसिटी डिक्रीज होत चालली आहे. बीकडनं सीकडे व्हिज्युअलाइज करा तर तुमचा स्पीड हा डिक्रीज होत चालला आहे विथ रिस्पेक्ट टू इंक्रीज इन टाईम. सो इंक्रीज इन टाईमला आपला स्पीड डिक्रीज होत चालला आहे. मग आपली जी केस राहणार आहे किंवा आपण जो केस कन्सिडर करणार आहे तो केस असं झाला आहे झिरो कॉन्स्टंट रिटार्डेशनचा. रिटार्डेशन म्हणजेच निगेटिव्ह ऑफ ॲक्सेलरेशन हे शिकवलं आहे. बरं, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन द फर्स्ट 6 सेकंड, पहिल्या 6 सेकंदामध्ये. आता जर तुम्ही ग्राफ पाहताल बच्चा पाटी लोक, हे बघा सपोज हा टाईम आहे, हा टाईमचा ॲक्सिस मी इथं व्हॅल्यू घेतो आहे बघा पहिल्या 6 सेकंड्समध्ये. आता तुम्ही जर याला घेताल 6, त्यानंतर इथं 5, 4 आणि इकडे एच्या ठिकाणी होती 3 व्हॅल्यू. ठीक आहे, सो दिस इज 3, दिस इज 0 एंड दिस इज 1, दिस इज 2, 3, इसके बाद 4, इसके बाद 5. तर पहिल्या 6 सेकंदामध्ये ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. व्हेरी इम्पॉर्टंट बच्चा पार्टी, इथं लक्ष द्या. आता सर्वांनी कानात तेल घालून ऐकायचं आहे. म्हणजे काय, खरंच कानात तेल टाकायचं नाही इथे बघा, नाही तर कानात तेल टाकून घेताल. सांगायचा उद्देश काय की व्हेरी इम्पॉर्टंट. आता हा जो पार्ट आहे याला मी नाव देतो OAB एंड दिस इज, ये था D मेरे लिए और ये था E मेरे लिए. ठीक है, E. सो OABDE हा पार्ट मला कन्सिडर करायचा आहे. ह्या पार्टमध्ये किती ही हाईट आहे तर 20. तर बच्चा पार्टी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजेच काय तर एरिया अंडर द ग्राफ. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजेच काय, एरिया अंडर द ग्राफ, अंडर दी कर्व किंवा ग्राफ. एरिया अंडर द कर्व OAB ह्या ग्राफच्या अंडर असणारा एरिया. मग याच्या खाली काय काय बच्चा पार्टी हे बघा, आता समजून घ्या, लई सोपं आहे. इकडनं हा जो पार्ट आहे ना, मला हा एक ट्रायंगल दिसतोय बघा OAE, राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. त्यानंतर ABDE हा पण माझ्यासाठी एक रेक्टँगल दिसतोय मला बघा. हा रेक्टँगल आहे, हा ट्रायंगल आहे. तर दिस इज कॉल्ड ॲज सेकंड. तर मग ह्यांचा एरिया कसा काढणार बाबा. मग एरिया ऑफ ट्रायंगल कसा असतो सांगा बरं, कोणी सांगेल का एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. तर एरिया ऑफ ट्रायंगल दिया जाता है हाफ ऑफ बेस इंटू हाईट. तो हाफ ऑफ बेस किती आहे सांगा आता, हा 0 to 3, सो तो झाला 3. हाईट किती है बाबा 20, सो 2 1 जा 2, 2 10 जा 10 इंटू 3 कितना बना ये 30. और मीटर स्क्वायर, एरिया का हमेशा फॉर्मूला जो रहता है या यूनिट रहता है वो होता है मीटर स्क्वायर. ठीक है, बरं आता सेकंड ABDE हा एक रेक्टँगल आहे किंवा स्क्वेअर असेल. सो एरिया अंडर द कर्व, कुठला कर्व ABDEA. ठीक आहे, ABDE हा जो कर्व आहे तर त्याची व्हॅल्यू 3 4 5 6, 1 2 3. म्हणजे बघा त्याची विड्थ किती आहे, इथून 3 पासून 6 पर्यंत जर घेताल तर विड्थ किती आहे 3, 1 2 3. आणि D to B ही जर अंतर घेताल तर हे किती आहे 20. सो हा एक रेक्टँगल आहे ज्याला 2 साईड्स आहेत. एक साईड 3 सेकंदाचा आहे, एक साईड 20 डिस्टेंसची है. ठीक है, सो एरिया अंडर द कर्व, तो मैं यहाँ पे लिखता हूँ लेंथ इंटू ब्रेड्थ. सो लेंथ कितना था, सो 30 है ना,
और ब्रेड्थ कितना था भाई का इस ग्राफ में बताओ। ब्रेड्थ है आपका लेंथ ओके एक लेंथ लिया जिसका लेंथ जास्त है तर ती घेतली आहे मी 30 लिया मैंने ये तो ये लेना पड़ेगा 20 और दूसरा लेने पड़ेगा 3 ठीक है। सो रेक्टेंगलला ते अप्लाय होतं आहे सो 20 हां आणि ब्रेड्थ किती म्हणले 20 हाँ हाइट है ब्रेड्थ है 3 ठीक है। सो 20 × 3 विच इज 60 आणि वरती किती आलं होतं 30 सो 60 मीटर स्क्वेअर 30 मीटर स्क्वेअर सो दिस इज एरिया अंडर द कर्व ABDE सो 20 × 3 कॅल्क्युलेशन समज में आया 20 × 3 तर ब्रेड्थ बघितली लांबी बघितली आणि मग त्याच्यावर बघितलं आणि फर्स्टमध्ये हाफ इंटू बेस इंटू हाईट हाफ इंटू बेस इंटू हाईट तो यस अकॉर्डिंग टू दैट वी हैव गॉट सफिशियंट इन्फॉर्मेशन रिलेटेड विथ दिस ग्राफ। सो ग्राफ म्हणजे काय असतो मग तर कुणा वर्सेस काय प्लॉट केलं ते पाहायचं मग त्याचा स्लोप जर घेतला तर तुम्हाला त्याचं आन्सर येतं ठीक आहे। सो जरी म्हणजे त्यांच्या मेथडने न जाता डायरेक्ट स्लोप घेऊन जरी केलं तरी आन्सर तुम्हाला मिळून जाईल हे माझं सांगणं आहे ठीक आहे। सो दिस इज स्लोप अंडर द ग्राफ आणखी एक तुम्हाला शिकवतो स्लोप 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 ओके। सो ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत आपण कमिंग बॅक मग आता डिस्टन्स ट्रॅव्हल मॉड्यूल तुम्ही सगळ्यांकडे मॉड्यूल पण नाही आहेत मॉड्यूलमधून मला क्वेश्चन्स घ्यायचे आहेत मॉड्यूलमधले MCQs मला डिस्कस करायचे 3 मॉड्यूल्स आहेत फिजिक्सचे फिजिक्स 1चं एक आहे समजा त्यात थोडा फिजिक्स 2चाही पार्ट आहे आणि फिजिक्स 2चे 2 सो असे 3 मॉड्यूल्स आहेत त्यातलं मॉड्यूल नंबर 3 त्यातले मला प्रश्न घ्यायचे होते बट ठीक आहे हरकत नाही आहे पण कसं काढायचं आहे ते तरी कळलं की नाही मला सांगा डिस्टन्स कसं काढतात सॉरी एरिया कसा काढतात। सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल्स टू एरिया अंडर द ग्राफ विच इज एरिया ऑफ ट्रायंगल प्लस एरिया ऑफ द कर्व आणि दोघांच्या एरियाचे आपण काय करूयात addition so total area enclosed by the area under the curve so 30 plus area by triangle area by rectangle so कितना बना 90 मीटर स्क्वायर ठीक है। सो यहाँ तक चीज़ें क्लियर बच्चा पार्टी मग आता हे बघा त्याने विचारले एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे डिस्टन्स कवर्ड ओके एरिया ऑफ ट्रायंगलचं युनिट असतं मीटर पण आता आपण काय केलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल इथं एरिया अंडर द कर्व घेतला आहे सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड जे झालं आहे ते त्याच्या अंडरचंच पाहिजे त्याच्या अंडरचंच कवर केलेला ग्राफ मग 30 ये भी मीटर स्क्वेअर नाही तो ये मीटर आहे हां एरिया दिला आहे तर मीटर स्क्वेअर आणि इथं काय विचारतायत मग आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन फर्स्ट 6 सेकंड ना तर फर्स्ट 6 सेकंडसाठी एरिया 60 मीटर स्क्वेअर लिया सो 30 + 60 90 मीटर स्क्वेयर हो गया। बरं ठीक आहे मी येईल परत त्याच्यावर पण आता एरिया दोघांचा जर ॲड केला तर तो किती बनतोय 90 मीटर स्क्वेअर ठीक आहे। आय विल कीप इट ॲज इट इज सो दॅट एरिया अंडर द ग्राफचा फॉर्म्युला पाहता येईल किंवा फॉर्म्युला अप्लाय करता येईल ठीक आहे। इथं MCQ सेक्शनमध्ये पण हे दिलेलं आपला जो फॉर्म्युला आहे एरिया अंडर द ग्राफचा तो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे बरं का डिस्टन्स ट्रॅव्हल्ड मल्टिप्लाइड बाय टाइम डिवाइड बाय टाइम ओके बरं ठीक आहे बघूया।
तर ग्राफचे जे न्यूमेरिकल्स आहेत ना, ग्राफचे न्यूमेरिकल बेस्ड ऑन ग्राफ्स, आणि आणखी एक राहिले बरं का, वेलॉसिटीचा आहे, ग्राफचा आहे, हां हे थेरॉटिकल पॉईंट्स आहेत. आता काही हे पूर्ण आपण काल डिस्कस केलेले आहेत. सो मग काय करूयात बच्चा पार्टी, उद्या तर आपण आता सुट्टी देतोय, पण आजचं जे सेशन झालं आहे ना, ह्या सेशनचे आपले जे कंटेंट्स आहेत की पहिल्या हाफमध्ये त्याने किती डिस्टन्स कवर केलं आहे, काय केलं आहे, तर त्या गोष्टी आपण कवर करून घेऊयात आणि त्याच्यावर बेस्ड कॅल्क्युलेशनचे काही ट्रिक्स असतील तरी बघूयात. आणि दुसरं आहे आता डिस्टन्स इन केस ऑफ ऑब्जेक्ट थ्रोन इन द एअर, तर तो एक आपल्याला कन्सर्न राहील फक्त. ठीक आहे, ॲक्सलरेशन आज बऱ्यापैकी झालं आहे. त्यानंतर स्लोप टाईम ग्राफ, डेरिवेशन्स, ओके ठीक आहे. सो डेरिवेशन्स काय आहे, डिस्टन्स टाईम रिलेशन, डेरिवेशन काय आहे, तर इक्वेशन ऑफ मोशन युझिंग कॅल्क्युलस. सो असे आम्ही इक्वेशन्स ठेवले, जसं डिस्टन्स टाईम रिलेशन आहे. सो इन्फानाईट मोड, इन्फानाईट म्हणजे हे इंटिग्रेशन मोड आहे. इंटिग्रेशन मोडमध्ये डिस्टन्स टाईमचं रिलेशन असतं, पण आता हे आपल्यासाठी एवढं मायने नाही ठेवत आणि हे फॉर्म्युले तुमच्यासाठी एवढे मायने नाही ठेवत. फायनल इक्वेशन्स महत्त्वाचे आपल्यासाठी. तर फायनल इक्वेशन्स सर्वांना येता येते आणि ते कसे वापरायचे ते पण मी पुढच्या सेशनमध्ये, म्हणजे आता डायरेक्ट शुक्रवारच्या सेशनमध्ये शिकवतो बच्चा पार्टी लोक. ठीक आहे, आजच्यासाठी थांबूयात. आज फक्त डिस्टन्स टाईम ग्राफ्स मला सांगायचे होते, तेवढाच पार्ट मला कवर करायचा होता. तर डिस्टन्स टाईम ग्राफ तर आपले झालेत आणि त्याच्यावर बेसचे जे न्यूमेरिकल आहे, आता ऑब्जेक्ट थ्रोन विथ सम व्हॅलॉसिटी ग्राउंडवरनं जर फेकली तर त्याचे न्यूमेरिकल्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, सो परवाच्या सेशनमध्ये मला ते आठवण करा. तब तक के लिए फिर थांबूया.